थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, बाय नेपोलियन हिल. प्रकरण 7. व्यवस्थित केलेले नियोजन, इच्छेचे कृतीमध्ये स्पष्ट रूपांतर. संपत्ती मिळवण्यासाठी 6वी पायरी. जे काही मनुष्य निर्मितो अगर मिळवतो त्याची सुरुवात इच्छेच्या रूपात होत असते, हे तुम्ही शिकला आहात. त्या अमूर्त इच्छेला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात ती कल्पनाशक्तीच्या कार्यशाळेत जाते, जिथे तिच्या अवस्थांतरासाठी योजना बनवल्या जातात आणि त्यांचे व्यवस्थित नियोजन केले जाते. पैशाच्या इच्छेचे खरोखरच पैशात रूपांतर करण्याची पहिली गोष्ट म्हणून तुम्हाला दुसऱ्या प्रकरणात 6 निश्चित पायऱ्या प्रत्यक्षात अनुसरायला सांगितल्या होत्या. त्यातील एक पायरी आहे एक निश्चित व्यवहार्य योजना बनवणे, ज्याद्वारे हे रूपांतर करता येईल. तुम्हाला आता व्यवहार्य योजना कशा बनवायच्या याच्या सूचना देत आहे. पहिली, पैसे मिळवण्यासाठीची योजना बनवताना आणि ती कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला आवश्यक तितक्या माणसांचा गट तयार करा. तो करताना नंतरच्या प्रकरणात सांगितलेला बुद्धिमान लोकांचा चमू हे तत्व वापरा. या सूचनेचे पालन अत्यंत आवश्यक आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. 2. बुद्धिमान चमू बनवण्यासाठी त्या गटातील व्यक्तींना त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तुम्ही कोणते फायदे, लाभ देऊ शकता ते ठरवा. कोणीही अंत काळ कोणत्याही मोबदल्याविना काम करणार नाही. कोणताही हुशार माणूस दुसऱ्याकडून विना मोबदला कामाची अपेक्षा ठेवणार नाही आणि तशी विनंतीही करणार नाही, भले तो मोबदला नेहमी पैशाच्याच स्वरूपात नसेल. 3. पैसे मिळवण्याच्या त्या योजनेला सर्वांनी मिळून आवश्यक ती परिपूर्णता आणेपर्यंत तुमच्या बुद्धिमान चमूच्या सदस्यांना आठवड्यातून निदान 2दा आणि शक्य असेल तर अधिक वेळा भेटत राहा. 4. तुमच्यात आणि बुद्धिमान चमू मधील प्रत्येक सदस्यात संपूर्ण सुसंवाद राखा. जर ही सूचना तुम्ही पाळू शकला नाहीत तर अपयश येण्याची शक्यता आहे. जिथे संपूर्ण सुसंवाद नसेल तिथे बुद्धिमान चमूचे तत्व लागू पडणार नाही. पुढील बाबी ध्यानात ठेवा. पहिली, तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते असे काम तुम्ही करायला घेतले आहे. यशाच्या खात्रीसाठी तुमच्या योजना निर्दोष हव्यात. दुसरी, तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव, शिक्षण, अंगभूत क्षमता आणि कल्पनाशक्ती या सर्वांचा लाभ घेता यायला हवा. प्रचंड संपत्ती मिळवलेल्या प्रत्येक माणसाने ज्या पद्धतीने अनुसरल्या त्यात हे दिसून येते. प्रचंड संपत्ती मिळवण्यासाठी दुसऱ्यांच्या सहकार्याखेरीज कोणाकडेही पुरेसा अनुभव, शिक्षण, अंगभूत क्षमता आणि ज्ञान नसते. संपत्ती मिळवण्यासाठीची तुम्ही अंगीकारली प्रत्येक योजना ही तुम्ही आणि तुमच्या बुद्धिमान चमू यांची संयुक्त निर्मिती असली पाहिजे. तुम्ही स्वतःच्या संपूर्ण वा अंशतः योजना आखा, पण हे बघणे आवश्यक आहे की त्या तपासल्या गेल्या आहेत आणि तुमच्या चमूने त्या मान्य केल्या आहेत. जर तुमची पहिली योजना यशस्वी झाली नाही तर नवीन योजना बनवा. तीही अयशस्वी झाली तर आणखीन बनवा आणि हे करत राहा जोपर्यंत योजना यशस्वी होत नाही. हाच तो बिंदू आहे जिथे बहुसंख्य लोक अपयशी ठरतात, कारण नवनवीन योजना बनवण्याच्या चिकाटीत ते कमी पडतात. जर योजना व्यवहार्य आणि अंमलात आणण्याजोग्या नसतील तर कितीही हुशार माणूस असला तरी तो पैसे मिळवण्यात किंवा इतर कोणत्या कामात यशस्वी ठरणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हेही ध्यानात ठेवा की जेव्हा तुमच्या योजना अयशस्वी ठरतात तेव्हा तो तात्पुरता पराभव असतो, कायमचे अपयश नसते. त्याचा असाही अर्थ असू शकतो की तुमच्या योजना निर्दोष नव्हत्या. नवीन योजना बनवा, पुन्हा नव्याने सुरू करा. थॉमस एडिसन विजेवर चालणाऱ्या बल्बला परिपूर्णता आणण्याआधी 10,000 वेळा अपयशी ठरला. म्हणजे त्याच्या प्रयत्नांना यश येण्याआधी त्याने 10,000 वेळा पराभव पचवला. तात्पुरता पराभव याचा एकच अर्थ घ्यायचा, तो म्हणजे तुमच्या योजनेत काही त्रुटी आहे. लाखो लोक आयुष्य दैन्य आणि दुःख घालवतात कारण पैसे मिळवण्याची त्यांच्याकडे योग्य योजना नसते.
हेन्री फोर्ड यांनी त्यांच्याकडील अलौकिक बुद्धी होती म्हणून संपत्ती मिळवली नाही, तर त्यांनी अशी योजना आखली जी योग्य होती. फोर्ड यांच्यापेक्षा आधी शिकलेली ती माणसे दाखवत येते ती गरिबीत राहतात कारण त्यांच्याकडे पैसे मिळवण्याच्या योग्य योजना नसतात. तुमच्या योग्य योजनेपेक्षा अधिक उंच तुमची कामगिरी नसेल हे विधान स्वयंसिद्ध वाटेल, पण ते खरे आहे. सॅम्युएल इन्सुलिनने त्याची $10 कोटी अधिक संपत्ती गमावली. इन्सुल यांची संपत्ती योग्य योजनांच्या आधारे कमवली गेली होती. धंद्यातील मंदीमुळे इन्सुलला त्यांच्या योजना बदलाव्या लागल्या आणि त्या बदलल्याने त्यांचा तात्पुरता पराभव झाला कारण त्यांच्या नवीन योजना अयोग्य होत्या. इन्सुल आता वृद्ध आहे. तो कदाचित तात्पुरता पराभव अपयश म्हणून स्वीकारतील, पण जर त्यांचा अनुभव अपयश गणला गेला तर त्याचे कारण असेल त्यांच्यामध्ये पुन्हा योजना करण्याची चिकाटी नाही. मनातून काम सोडले जाते त्यासाठी कोणालाही आतापर्यंत चाबकाचे फटके मिळाले नाही. ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाईल कारण पराभवाचे पहिले चिन्ह दिसायला लागताच सोडण्याची सुरुवात होते. पूर्वेकडून पश्चिमेकडे रेल्वे मार्ग बांधण्यासाठी मुद्दल उभे करण्याच्या प्रयत्नात जेम्स जे हिल यांना तात्पुरते अपयश आले, पण त्यांनीही त्याचे अपयश नवीन योजना आखून यशात बदलले. हेन्री फोर्ड यांना त्यांच्या मोटरगाड्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केवळ तात्पुरते अपयश आले नाही, तर बऱ्याच उंचावर पोहोचल्यानंतरही आले. त्यांनी नवीन योजना बनवल्या आणि आर्थिक विजयाची दौड चालू ठेवली. आपण प्रचंड संपत्ती मिळवलेल्यांना बघतो, पण आपल्याला फक्त त्यांचे यश दिसते. त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आलेल्या तात्पुरत्या अपयशाकडे आपले लक्ष नसते. तात्पुरता अपयशाचा अनुभव घ्यायला लागल्याशिवाय प्रचंड संपत्ती मिळवण्याची अपेक्षा हे तत्वज्ञान अनुसरणाने कोणीही करू नये. जेव्हा पराभव दिसेल तेव्हा तुमच्या योजना निर्दोष नसलेल्याचे चिन्ह म्हणून त्याचा स्वीकार करा. पुन्हा त्या आखा आणि ध्येयाकडे जाण्याच्या दृष्टीने पुन्हा मोर्चे बांधणी करा. ध्येयपूर्ती आधीच तुम्ही सोडून दिले तर तुम्ही काम अपुरेच सोडून जाणारे आहात. सोडून देणारा कधीच जिंकत नाही आणि जिंकणारा कधीच सोडून देत नाही. हे वाक्य उचला आणि मोठ्या अक्षरात कागदावर लिहून अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तुम्ही रोज झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर वाचू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धिमान चमूमधील सदस्य शोधण्याची सुरुवात कराल तेव्हा पराभव फार गंभीरपणे न घेणारे सदस्य निवडण्याचे प्रयत्न करा. काही लोक मूर्खासारखे विचार करतात की केवळ पैशानेच पैसा मिळवता येतो. हे खरे नाही. येथे सांगितलेल्या तत्वांद्वारे इच्छेचे रूपांतर पैशात करता येते. पैसे दुसरे तिसरे काही नसून जड वस्तू आहे. तो हालचाल करू शकत नाही, विचार करू शकत नाही, बोलू शकत नाही, पण माणूस जेव्हा तो इच्छितो तेव्हा त्याला मारलेली हाक पैसा ऐकू शकतो. सेवेच्या विक्रीचे नियोजन. या प्रकरणातील उर्वरित भाग वैयक्तिक सेवेचे विपणन मार्केटिंग कसे करावे याला दिला आहे. ज्याला कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक सेवेचे विपणन करायचे आहे त्याला येथे दिलेल्या माहितीचा व्यवहारात उपयोग होईल, पण ज्यांनी स्वतःचा व्यवसाय निवडला आहे त्यात पुढे जाण्यासाठी ही माहिती अमूल्य ठरेल. संपत्ती मिळवण्यासाठी कोणतेही कार्य अंगीकारले असेल तर त्याच्या यशासाठी हुशारीने केलेली योजना आणखीन आवश्यक असते. वैयक्तिक सेवा विकणाऱ्यांसाठी येथे तपशिलावर सूचना दिल्या आहेत. बहुतेक सर्व वेळी मिळवलेले मोठ्या संपत्तीचे सुरुवात वैयक्तिक सेवेतून अथवा कल्पना विकण्यातून झाली हे कळणे उत्साहवर्धक आहे. त्याच्याकडे मालमत्ता नाही, तो संपत्ती मिळवण्यासाठी कल्पना आणि वैयक्तिक सेवा याखेरीज काय देऊ शकतो? ढोबळमानाने जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक ओळखले जातात नेते म्हणून, दुसरे असतात अनुयायी. सुरुवातीस ठरवा तुम्हाला नेते बनायचे की अनुयायी. मिळणाऱ्या मोबदल्यातील फरक प्रचंड आहे. नेत्याला जे मिळेल त्याची अनुन्यायी अपेक्षा करू नये, मात्र अनेक अनुयायी तशा अपेक्षेची चूक करतात. अनुयायी असण्यात काही कमीपणा नाही.
अनुयायी राहण्यात मात्र काही मोठेपणा नाही. बहुतेक सर्व मोठ्या नेतृत्व करण्याची सुरुवात अनुयायी असण्यात झाली. ते मोठे नेते बनले कारण ते बुद्धिमान अनुयायी होते. काही अपवाद वगळता जो नेत्याचे हुशारीने अनुसरण करत नाही तो कार्यक्षम नेता होऊ शकत नाही. जो नेत्याचे अत्यंत कार्यक्षमपणे अनुसरण करतो त्याच्यामध्ये सहसा लवकर नेतृत्व गुण तयार होतो. हुशार अनुयायाला अनेक फायदे होतात. त्यातला एक म्हणजे त्याच्या नेत्याकडून ज्ञान मिळवण्याची संधी. नेतृत्वासाठी प्रमुख गुणविशेष. नेतृत्वाचे महत्त्वाचे घटक. स्वतःबद्दलच्या आणि स्वतःच्या व्यवसायाबद्दलच्या ज्ञानावर आधारित अविचल धैर्य. आत्मविश्वास आणि धैर्य नसलेल्या नेत्यांकडून कोणत्याही अनुयायाला वर्चस्व गाजवलेले आवडणार नाही. कोणताही बुद्धिमान अनुयायी फार काळ असे वर्चस्व गाजून घेणार नाही. 2. आत्मसंयम. जो माणूस स्वतःवर संयम ठेवू शकत नाही तो दुसऱ्यांवर कधीच नियंत्रण ठेवू शकत नाही. आत्मसंयम हे स्वतःच्या अनुयायासाठी मोठे उदाहरण ठरते, ज्याच्या हुशार अनुयायी अनुकरण करतात. 3. न्यायाची तीव्र जाणीव असणे. सारासार विवेक आणि न्यायाची जाणीव असल्याशिवाय कोणताही नेता अनुयायाचा आदर मिळवू शकणार नाही. 4. निर्णय ठाम असणे. जो माणूस त्याचे निर्णय बदलत राहतो ते स्वतःवर विश्वास नसल्याचे दर्शवतो. तो इतरांचे नेतृत्व यशस्वीपणे करू शकत नाही. 5. योजना निश्चित असणे. यशस्वी नेतृत्वाने त्याच्या कामाची आखणी केली पाहिजे आणि आखणीनुसार काम केले पाहिजे. नेता जर व्यवहार्य आणि निश्चित योजनेशिवाय अंदाजावर चालत असेल तर त्याची तुलना सुकाणूशिवाय असलेल्या जहाजाशी होईल. कधी ना कधी ते खडकावर आदळेलच. 6. दिल्या गेलेल्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्याची सवय. नेतृत्वाच्या काळांपैकी एक म्हणजे त्याच्या अनुयायांकडून त्याला हवे असेल त्यापेक्षा त्याने अधिक करण्याची इच्छा ठेवणे आवश्यक आहे. 7. प्रसन्न व्यक्तिमत्व. कोणीही गचाळ, बेदरकार माणूस यशस्वी नेता होऊ शकत नाही. नेतृत्वाला आदर मिळाला पाहिजे. प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या सगळ्या घटकात जर नेता उंची गाठत नसेल तर अनुयायी नेत्याचा आदर करणार नाही. 8. सहानुभूती आणि समज. यशस्वी नेत्याला अनुयायीविषयी सहानुभूती असली पाहिजे. शिवाय त्याला त्याबद्दल आणि त्याच्या समस्याबद्दल समज असली पाहिजे. 9. तपशिलांवर प्रभुत्व. यशस्वी नेत्यांकडे त्याच्या असलेल्या स्थानाबद्दल सर्व तपशील असले पाहिजेत. 10. संपूर्ण जबाबदारी घेण्याची इच्छा. अनुयायाच्या चुका किंवा त्यांच्या त्रुटीची जबाबदारी घेण्याची इच्छा यशस्वी नेत्याकडे असली पाहिजे. जर तो ती ढकलू पाहत असेल तर तो नेता राहणार नाही. जर त्याच्या एखाद्या अनुयायाने चूक केली आणि स्वतःला अकार्यक्षम सिद्ध केले तर नेत्याने असे समजले पाहिजे की अयशस्वी तो स्वतः झाला आहे. 11. सहकार्य. यशस्वी नेत्याने सहकार्याचे तत्व समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार आचरले पाहिजे. तसेच त्याने अनुयायांना तसे करण्यास प्रेरित केले पाहिजे. नेतृत्वासाठी सामर्थ्याची गरज आहे आणि सामर्थ्यासाठी सहकार्याची गरज आहे. नेतृत्वाचे 2 प्रकार आहेत. पहिला खूप प्रभावी आहे, तो म्हणजे अनुयायाची संमती, मान्यता मिळवून नेतृत्व करणे. दुसरे आहे अनुयायाची संमती, मान्यता न मिळवता बळजबरीने नेतृत्व करणे. बळजबरीने केलेले नेतृत्व टिकत नाही. याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. हुकुमशहा आणि राजे पदच्युत होणे आणि दिसेनासे होणे लक्षणीय आहे. याचाच अर्थ अनंत काळ लोक बळजबरीने लादलेले नेतृत्व सहन करत नाहीत. नेता आणि अनुयायी यांच्यातील नात्यांच्या संदर्भात जगाने नुकताच नव्या पर्वात प्रवेश केला आहे. त्याला निश्चितपणे नवीन नेत्यांची आणि उद्योगधंद्यामध्ये नवीन नेतृत्वाची गरज आहे. जे जुन्या पठडीनुसार जबरदस्तीने नेते बनले आहेत त्यांनी नेतृत्वाच्या नव्या खुणेंची ओळख करून घ्यावी अथवा अनुयायाच्या यादीत जाऊन बसावे. त्यांच्यासाठी दुसरा मार्ग नाही.
भविष्यात मालक आणि कर्मचारी वा नेता आणि अनुयायी यांच्यातले नाते धंद्यातील नफ्याच्या न्याय विभागणीवर आधारित परस्पर सहकाराचे राहील. भविष्यात मालक आणि कर्मचारी यांच्यातील नाते पूर्वीच्या नात्याच्या तुलनेत काहीसे भागीदाराचे असेल. जर्मनीचा नेपोलियन कायझर, विल्हेल्म, रशियाचा झार आणि स्पेनचा राजा ही उदाहरणे बळजबरीने नेता बनल्याची आहेत. त्यांचे नेतृत्व संपले. या माजी नेत्यांचे आणि अमेरिकेच्या बिझनेस, अर्थ आणि कामगार जगातील नेते ज्यांचे नेतेपद हिसकावून घेण्यात आले. 80चे प्रारूप कसे होते हे सांगायला फारशी अडचण येणार नाही. केवळ संमतीने मिळालेले नेतेपदच टिकू शकते. बळजबरीचे नेतृत्वाला तात्पुरते अनुयायी मिळतीलही, पण ते स्वइच्छेने तयार झालेले नसतील. या प्रकरणात सांगितलेल्या इतर घटकांसोबतच नवीन प्रकारचे नेतृत्वाचे 11 घटक अंगीकारेल. जो माणूस हे घटक त्याच्या नेतृत्वाला आधारभूत मानेल त्याला जीवनात इतर ठिकाणीही नेतृत्व करण्याची मुबलक संधी मिळेल. मंदी लांबली ती मुख्यतः जगात नवीन प्रकारचे नेतृत्व नसल्यामुळे. मंदीनंतर नवीन प्रकारचे नेतृत्व दाखवण्यास सक्षम असलेले लोक वाढलेले आहेत. काही जुन्या पठडीतील नेते स्वतःला बदलवतील, पण साधारणपणे जगाला नेतृत्वासाठी नवीच माणसे लागतील. ती गरज ही तुमची संधी असू शकते. अपयशी नेतृत्वाची 10 प्रमुख कारणे. जे नेते अपयशी ठरतात त्यांच्यातला मुख्य दोषांकडे आपण आता पाहू. कारण काय करावे हे कळण्या इतकेच काय करू नये हे कळणेही गरजेचे असते. 1. तपशील नीट गोळा करण्यात कमी पडणे. कार्यक्षम नेत्याने तपशील नीट मांडून त्यावर प्रभुत्व मिळवणे गरजेचे असते. खरा नेता इतका व्यस्त कधीच नसतो की त्याने नेता म्हणून जे करणे अभिप्रेत आहे ते त्याला करता येऊ नये. जेव्हा एखादी व्यक्ती, मग ती नेता असो वा अनुयायी, हे म्हणते की त्यांच्या योजना बदलायला किंवा कोणत्याही आणीबाणीकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही, तेव्हा ती व्यक्ती तिची अकार्यक्षमता सिद्ध करत असते. यशस्वी नेत्याकडे त्यांच्याशी संबंधित सर्व तपशिलांवर प्रभुत्व असले पाहिजे. अर्थातच याचा अर्थ त्यांच्या हाताखालच्या सक्षम लोकांकडे त्याने ते तपशील देण्याची सवयही ठेवली पाहिजे. 2. विनयाने सेवा देण्याची अनिच्छा. खरे महान नेते इतरांना जे काम करायला सांगतात ते काम जेव्हा प्रसंग येतो तेव्हा स्वतः करायला तयार असतात. तुम्हा सर्वांना तोच महान जो सर्वांची चाकरी करतो हे सत्य सर्व सक्षम नेत्यांनी पाळले पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे. 3. ज्यांना असलेल्या ज्ञानाचे ते काय करतात यावर मिळवणाऱ्या मोबदल्याची अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांना जे ज्ञान आहे त्यावरून ते मोबदल्याची अपेक्षा ठेवतात. जग माणसाच्या त्याच्या ज्ञानासाठी पैसे देत नाही, ते पैसे देतो ते त्यांच्या ज्ञानाचे काय करतात किंवा दुसऱ्यांना काय करायला प्रेरित करतात यासाठी. 4. अनुयायाकडून स्पर्धा होण्याची भीती. ज्याला आपला एखादा अनुयायी आपले पद हिरावून घेईल अशी भीती वाटते त्याच्या बाबतीत ते नक्की कधी ना कधी होते. सक्षम नेता तो प्रशिक्षण देत असलेल्या त्याच्या हाताखालच्या नवशिक्यांना स्वेच्छेने त्यांच्या पदाचे कोणतेही तपशील देतो. याच पद्धतीने नेता अनेक स्वतः बनवू शकतो आणि अनेक एका वेळी अनेक ठिकाणी असू शकतो. हे अगदी शाश्वत सत्य आहे की स्वतः केलेल्या प्रयत्नांनी मिळालेल्या पैशांपेक्षा इतरांकडून काम करून घेण्यातून जास्त पैसे मिळतात. कार्यक्षम नेता त्यांच्या कामाविषयाच्या ज्ञानामुळे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील चुंबकीय आकर्षणामुळे दुसऱ्याची कार्यक्षमता पुष्कळ वाढवू शकतो आणि त्याच्या मदतीशिवाय त्यांनी केली असती त्यापेक्षा अधिक सेवा आणि अधिक चांगली सेवा देण्यासाठी त्यांना प्रेरित करू शकतो. 5. कल्पनाशक्तीचा अभाव. कल्पनाशक्तीशिवाय नेत्याला आणीबाणीची स्थिती हाताळता येणार नाही आणि अनुयायांना मार्गदर्शक ठरेल अशा योजना बनवता येणार नाही. 6. स्वार्थीपणा. अनुयायाच्या कामाचे सारे श्रेय जो घेतो त्याला नक्कीच तिरस्काराचा सामना करावा लागतो. खरा नेता कोणत्याच यशाचे श्रेय घेत नाही.
त्याला अनुयायाकडे गेलेल्या श्रेयाचे समाधान वाटते, कारण त्याला माहीत असते की केवळ पैसे देऊन लोक काम करतील त्यापेक्षा लोकांना शाबासकी मिळाली की ते अधिक करतात. 7. अतिरेक. अतिरेकी असलेल्या नेत्यांचा अनुयायी सादर करत नाहीत. शिवाय जे लोक कोणत्याही स्वरूपातील अतिरेक करतात त्यांच्यातील सहनशक्ती आणि उत्साह नाश पावत असतो. 8. बेईमानी. कदाचित हे यादीच्या सर्वात प्रथम यायला हवे होते. जो नेता त्याच्या संस्थेशी, त्याच्या सहकार्याशी, त्याच्या वरच्या लोकांशी, त्याच्या हाताखालच्या लोकांशी इमान ठेवत नाही तो फाळकार नेता राहू शकत नाही. 9. नेतृत्वात अधिकार गाजवण्यावर भर असणे. सक्षम नेता अनुयायामध्ये भीती निर्माण करून नाही तर प्रोत्साहन देऊन नेतृत्व करतो. 10. उपाधीसाठी आग्रही असणे. सक्षम नेत्याला अनुयायांनी आदरासाठी लावलेल्या कोणत्याही उपाधीची गरज नसते. जो याचे अवडंबर माजवतो त्याला दाखवण्यासाठी इतर फारसे काही नसते. नेत्यांची दारे आता येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उघडी असतात आणि कामाची जागा कोणत्याही औपचारिकतेपासून आणि डामडौलापासून मुक्त असते. नेतृत्वातील अपयशाची ही सर्वसाधारण कारणे आहेत. यातील कोणतेही दोष अपयश येण्यास पुरेसा आहे. तुम्हाला नेतृत्व करायचे असेल तर या यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि यातले कोणतेही दोष तुमच्या नसतील हे बघा. काही उभारती क्षेत्रे जेथे नवीन नेतृत्वाची गरज असेल. हे प्रकरण संपण्याआधी नेतृत्व मागे पडत असलेल्या काही उभारत्या क्षेत्राकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो, जेथे नवीन प्रकारच्या नेतृत्वाला मुबलक संधी असतील. पहिले, नवीन नेतृत्वासाठी राजकीय क्षेत्रात आग्रही मागणी आहे. अगदी आणीबाणी असल्यासारखी मागणी. बहुसंख्य राजकारणी हे आता उच्च दर्जाचे संभावित भामटे बनले आहेत. त्यांनी कर वाढवले आहेत आणि उद्योगधंद्यांची यंत्रणा लोकांना सहन करता येण्यापलीकडे भ्रष्ट केली आहे. दुसरे, बँकिंग व्यवसाय बदलातून जात आहे. यातील नेतृत्वाने लोकांचा विश्वास जवळजवळ पूर्णच गमावला आहे. बँक चालकांना अगोदरच बदलाची जाणीव झाली आहे आणि त्यानुसार सुरुवात झाली आहे. तिसरे, उद्योग विश्वात नवीन नेतृत्व हवे आहे. जुन्या प्रकारच्या नेत्यांनी मानवी समीकरणाचा विचार करण्याऐवजी लाभांशाचा विचार केला आणि त्यानुसार हालचाली केल्या. उद्योगात टिकून राहण्यासाठी त्या क्षेत्रातील नेत्याने भविष्यात स्वतःला लोकाभिमुख अधिकारी समजले पाहिजे, ज्याचे काम त्याचे ऑफिस अशा प्रकारचे चालवणे असेल ज्यामुळे व्यक्तीला वा समूहाला कामात पिळून घेतले जाणार नाही. कामगाराचे शोषण ही आता भूतकाळातील बाब झाली. बिझनेस, उद्योग आणि कामगार या क्षेत्रातील नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे. चौथे, धार्मिक नेत्यांना यापुढे अनुयायीच्या वर्तमानातील आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांवर उत्तर म्हणून ऐहिक गरजांकडेही लक्ष पुरवावे लागेल आणि भूतकाळ आणि अजून जन्माला न आलेल्या भविष्यकाळाकडे कमी. पाचवे, कायदा, वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात नवीन प्रकारचे आणि काही अंशी नवीन नेतृत्व ही गरज बनेल. हे शिक्षण क्षेत्रासाठी जास्त लागू आहे. त्या क्षेत्रातील नेतृत्वाने यापुढे लोकांना शाळेत मिळालेले ज्ञान कसे वापरावे हेही शिकवण्याचे मार्ग शोधले पाहिजे. त्याने सिद्धांतापेक्षा प्रत्यक्ष करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. 6. पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन नेतृत्व लागेल. भविष्यकाळातील वर्तमानपत्रे यशस्वीपणे चालवायची असतील तर विशेष अधिकारांपासून त्याची फारकत झाली पाहिजे आणि जाहिरातीच्या मदतीतून मुक्त झाली पाहिजे. जाहिरात संभाव्याचे फायदे बघणारे एक प्रचारकी अंग बनवणे त्यांनी सोडले पाहिजे. जी वर्तमानपत्रे भानगडी आणि असभ्य फोटो छापतात ती शेवटी मानवी मनाला भ्रष्ट करणाऱ्या सर्व गोष्टींच्या मार्गाने जातील. नवीन नेतृत्वाला संधी असलेली ही काही क्षेत्रे आहेत, मग झपाट्याने बदलत आहेत. याचा अर्थ ज्या माध्यमांद्वारे मानवी सवयींमधील बदलांना प्रोत्साहन दिले जात आहे ती माध्यमेही बदलताना अनुकूल झाली पाहिजे.
येथे वर्णन केलेली माध्यमे म्हणजे बाकी कशापेक्षाही सभ्यता संस्कृतीचा कल ठरवणारी माध्यमे. पदासाठी कधी आणि कसा अर्ज करावा. येथे सांगितलेली माहिती ही अनेक वर्षाच्या अनुभवातून आलेली आहे, ज्यामध्ये अनेक स्त्री पुरुषांना त्यांच्या सेवांच्या प्रभावी विपणनाविषयी मदत करण्यात आली, म्हणूनच ती योग्य, व्यवहार्य आणि अविश्वसनीय आहे. सेवांचे विपणन करता येऊ शकणारी माध्यमे. अनुभवाने सिद्ध केले आहे की सेवा घेणारे आणि देणारे यांना एकत्र आणण्यासाठी पुढील माध्यमे थेट आणि प्रभावी ठरतात. रोजगार विनिमय केंद्रे. ज्या केंद्राचे व्यवस्थापन समाधानकारक आणि यशस्वी कामगिरी असलेले निकाल दाखवू शकेल अशी नामांकित केंद्रे निवडण्याची काळजी घेतली जावी. अशी केंद्रे तुलनात्मकरित्या संख्येने कमी आहेत. 2. जाहिरात. वर्तमानपत्रे, कामगार वर्तमानपत्रे, मासिके आणि रेडिओवर जाहिराती. सामान्य पगारी नोकरीसाठी अथवा कारकून पदासाठी अर्ज करताना समाधानकारक निकालासाठी वर्गीकृत जाहिराती विश्वसनीय असतात. अधिकारी पदासाठी इच्छुक लोकांनी नोकरी देणाऱ्याच्या नजरेत येऊ शकणाऱ्या वर्तमानपत्रातील विशिष्ट भागात दर्शवल्या जाणाऱ्या जाहिराती द्याव्या. विकले जाऊ शकतील असे पुरेसे गुण त्या संहितेत देण्याची समज असणाऱ्या अशा तज्ज्ञाने जाहिरात संहिता केलेली असावी, ज्याला प्रतिसाद मिळेल. 3. विशिष्ट कंपन्या वा व्यक्तींना उद्देशून लिहिलेले वैयक्तिक अर्ज. अशी पत्रे व्यवस्थित टंकलिखित असावीत आणि नेहमीच हाताने सही केलेली असावी. पत्रासोबत अर्जदाराची पात्रता थोडक्यात असावी. पत्र आणि पात्रता व अनुभव लिहिलेले टिपण ज्ञानाने तयार केलेले असावे. काय माहिती द्यायची याबद्दलच्या सूचना वाचा. 4. वैयक्तिक ओळख असलेल्या व्यक्तीद्वारे अर्ज. जेव्हा शक्य असेल तेव्हा संभाव्य नोकरी देणाऱ्याची परस्पर ओळख असेल अशा व्यक्तीमार्फत अर्ज देण्याचा प्रयत्न अर्जदाराने करावा. इकडून तिकडे फिरत न राहता अधिकारी पदासंबंधी अर्ज करू इच्छितात त्यांनी हा मार्ग चोखाळावा. 5. प्रत्यक्ष अर्ज देणे. काही वेळा संभाव्य नोकरीदात्याकडे प्रत्यक्ष आपल्या सेवेसंबंधी सांगणे प्रभावी ठरते. अशा वेळी त्या पदासाठीची पात्रता लिखित स्वरूपात सादर करावी. हे यासाठी की त्या माणसाला आपल्या सहकार्याशी चर्चा करायची असू शकते. द्यायची माहिती लिखित स्वरूपात थोडक्यात असावी. एखादा वकील आपल्या केसबद्दल जितके काळजीपूर्वक टिपण काढेल तितक्याच काळजीपूर्वक हे टिपण काढले गेले पाहिजे. जर अर्जदाराला अशा प्रकारे लिहिण्याचा अनुभव नसेल तर एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी. यशस्वी व्यापारी अशा लोकांकडून सेवा घेतात ज्यांना त्यांच्या वस्तूचे गुण सादर करण्याची कला आणि जाहिरातीचे मानसशास्त्र समजले आहे. ज्याला वैयक्तिक सेवा देऊ करण्याची आहे त्यानेही हेच करावे. त्या टिपणात पुढील माहिती असावी. 1. शिक्षण. थोडक्यात पण निश्चितपणे आपल्या शिक्षणाची विशेष घेतलेल्या शिक्षणाची माहिती त्याच्या कारणासहित द्यावी. 2. अनुभव. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासारख्या पदावर काम करण्याचा तुम्हाला अनुभव असेल तर तो विस्ताराने लिहा. आधी नोकरी करत असलेल्या ठिकाणांची नावे व पत्ते द्या. त्यात काही विशेष अनुभव यायला असेल जो इकडच्या पदासाठी उपयोगी होईल तो आवश्यक लिहा. 3. संदर्भ. बहुतेक प्रत्येक कंपनीला संभाव्य उमेदवाराविषयी पूर्वीच्या जुन्या नोंदी हव्या असतात. तुमच्या टिपणासोबत पुढे सांगितलेल्या व्यक्तीच्या पत्राच्या प्रती लावा. 1. पूर्वी जेथे नोकरी करत होता ते मालक. 2. तुम्ही ज्याच्याकडे शिकलात तो शिक्षक. 3. ज्याच्या मतांना मान आहे अशा महत्त्वाच्या व्यक्ती. 4. स्वतःचा फोटो तुमच्या टिप्पणीसोबत तुमच्या अलीकडील फोटो लावा. 5. विशिष्ट पदासाठी अर्ज करा. नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज आहे हे स्पष्ट करा. 6. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासाठीची तुमची पात्रता नमूद करा. तुम्ही त्या पदासाठी कसे पात्र आहात याबद्दल तपशिलात लिहा.
अर्ज असा असावा, कशापेक्षाही तुमचा विचार कसा केला जाईल हे यावरून ठरेल. 7. उमेदवारी तत्वावर काम देऊ करा. बहुतेक वेळा तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे ते पद मिळवण्याचा तुमचा निर्धार असेल तर 1 आठवडा किंवा 1 महिना किंवा पुरेसा वेळ विना वेतन काम देऊ केला तर त्या काळात नोकरी देणाऱ्याला तुमच्याविषयी मत बनवता येते. ही फार क्रांतिकारी सूचना वाटेल, पण अनुभव असे सांगतो की ही चाचणी क्वचित अयशस्वी ठरली आहे. तुम्हाला तुमच्या पात्रतेची खात्री असेल तर केवळ चाचणीचीच आवश्यकता असते. आणि हो, अशा सुचवण्यावरून असेही दिसते की तुम्हाला त्या पदावर काम करण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. त्याने सर्वात आधी खात्री पटवली जाऊ शकते. जर ही तुमची विनंती स्वीकारली गेली आणि तुम्ही चांगले काम केले तर तुमच्या उमेदवारीच्या काळातील वेतनही तुम्हाला मिळू शकते. खालील बाबीमुळे तुम्ही हे करू इच्छिता हे स्पष्ट करा. 1. त्या पदाला तुम्ही पात्र आहात याबद्दल तुमचा आत्मविश्वास. 2. चाचणीनंतर तुमचा संभाव्य मालक तुम्हाला नोकरी देईल याबद्दलचा तुमचा आत्मविश्वास. 3. ते पद मिळवण्याचा तुमचा निर्धार. 8. तुमच्या संभाव्य मालकाच्या धंद्याबद्दल तुम्हाला असलेली माहिती. पदासाठी अर्ज करण्यापूर्वी त्या धंद्याची ओळख व्हावी या हेतूने त्याचा पुरेसा अभ्यास करा आणि तुमच्या टिपणामध्ये तुम्हाला त्या धंद्याविषयी असलेली माहिती लिहा. तुम्हाला कल्पनाशक्ती आहे आणि त्या पदामध्ये खरोखरच रस आहे असे त्यातून दिसेल आणि ते प्रभावी ठरेल. हे ध्यानात ठेवा की वकिलाला सगळे कायदे माहीत असतात असे नाही, तर जिंकणारा वकील तो असतो ज्यांच्या केसची उत्तम तयारी करून दिलेली असते. जर तुमची केस व्यवस्थित तयार केलेली असेल आणि नीट सादर केलेली गेली तर सुरुवातीलाच तुमचा अर्धा अधिक विजय झालेला असेल. तुमचे टिपण मोठ्या झाल्याची भीती बाळगू नका. तुम्हाला जशी नोकरी मिळवायची असते तशी नोकरी देणाऱ्यालाही चांगली पात्रता असणाऱ्या अर्जदारांकडून सेवा हवी असते. खरे तर सर्व यशस्वी मालकाचे यश प्रामुख्याने उत्तम पात्रता असणाऱ्या व्यक्तींना निवडण्याच्या त्याच्या क्षमतेत असते. त्यांना उपलब्ध असलेली तेवढी माहिती हवी असते. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवस्थितपणे तयार केलेली टिपण तुम्ही कष्ट घेणारी व्यक्ती आहात हे दर्शवते. मी माझ्या काही ग्राहकांची अशी टिपणे तयार करण्यात मदत केली आहेत जी लक्षवेधक आणि नेहमीपेक्षा वेगळी होती, ज्यामुळे वैयक्तिक मुलाखतीशिवायच अर्जदाराची निवड करण्यात आली. जेव्हा तुमच्याकडून टिपण तयार होईल तेव्हा ते व्यवस्थित अनुभवी बिल्डरकडून बांधून घ्या. एखाद्या कलाकाराकडून चांगल्या प्रकारे लिहून घ्या. साधारण असे रॉबर्ट के. स्मिथ यांचे पात्रतेविषयक टिपण. बँक/कंपनी जे नाव असेल ते, त्यांच्या अध्यक्षाचा निजी सहाय्यक या पदासाठी. यातील वैयक्तिकता नक्कीच लक्ष वेधून घेते. उत्तम कागदावर तुमचे टिपण टंकलिखित करून पुस्तकातला असेच तशा जाड वेष्टनामध्ये बांधून घ्या. एकापेक्षा अधिक ठिकाणी जर टिपण घ्यायचे असेल तर बांधणीतून काढून कंपनीचे नाव बदला. तुमचा फोटो तुमच्या टिपणीतील एका पानावर असला पाहिजे. पात्रतेसाठीही या सूचना आहेत. तुम्हाला नवीन काही सुचले तर त्यात सुधारणा करत चला. यशस्वी विक्रेते स्वतःला काळजीपूर्वक तयार करत असतात. त्यांना माहीत असते की पहिल्यांदा बनलेले मत टिकणारे असते. तुमचे टिपण हा तुमचा विक्रेता आहे. त्याला चांगला पेहरावा चढवा, म्हणजे तुमच्या संभाव्य मालकाने आतापर्यंत जे पाहिले असेल त्यांना ते उठून दिसेल. जर तुम्हाला हवे असलेले पद महत्त्वाचे वाटत असेल तर त्याच्यासाठी लक्ष दिले पाहिजे. शिवाय व्यक्तिमत्वाचा प्रभाव मालकावर पडून तुम्ही स्वतःला जर विकू शकलात तर कदाचित नेहमीच्या पद्धतीने तुम्ही अर्ज केला असता त्यापेक्षा तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमच्या सेवेबद्दल अधिक मोबदला मिळेल. तुम्ही जर जाहिरातीतून अथवा सेवा नियोजन केंद्राद्वारे नोकरी शोधून पाहत असाल तर त्या मध्यस्थाला तुमच्या टिप्पणीच्या प्रती तुमच्या सेवेच्या विपणनासाठी वापरून देत. त्याने तुम्हाला मध्यस्थीकडे आणि संभाव्य मालकाकडे प्राधान्य मिळेल. तुम्हाला हवे असलेले नेमके पद कसे मिळवाल? ज्या कामासाठी माणूस योग्य असतो त्याला ते करायला आवडते. कलाकाराला
रंगासोबत कारागिराला योग्य काम करावेसे वाटते. लेखकाला लिहायला आवडते. विशिष्ट प्रतिभा यापेक्षा कमी असलेल्या लोकांना विशिष्ट क्षेत्रातील बिझनेस वा उद्योग आवडतात. अमेरिकेत काही चांगले असेल तर हे की ती अनेकानेक व्यवसाय देऊ करते. माती खणणे, उत्पादन, विपणन आणि इतर अनेक. पहिले, नेमकी कोणत्या प्रकारची नोकरी तुम्हाला हवी आहे ते ठरवा. जर अशी नोकरी नसेल तर ती तुम्ही कदाचित निर्माण करू शकता. दुसरे, तुम्ही कंपनी किंवा ज्याच्याबरोबर काम करू इच्छिता ती व्यक्ती निवडा. तिसरे, धोरणे, कर्मचारी वर्ग, पुढे प्रगतीच्या शक्यता या दृष्टीने तुमच्या संभाव्य नोकरीचा अभ्यास करा. चौथे, स्वतःचे, तुमच्यातील कौशल्याचे आणि क्षमताचे विश्लेषण करून तुम्ही काय देऊ शकता याचे विश्लेषण करा. त्यानुसार विश्वासपूर्वक तुम्ही यशस्वीपणे देऊ शकाल ते लाभ, सेवा, विकास आणि कल्पना अशा प्रकारे देऊ कराल त्याचे मार्ग शोधून काढा. पाचवे, नोकरी विसरून जा. ती मिळेल की नाही ते विसरा. नेहमीच्या चाकोरीतील तुमच्याकडे माझ्यासाठी नोकरी आहे का हे विचारा. तुम्ही काय देऊ शकता त्यावर लक्ष केंद्रित करा. सहावे, तुमच्या डोक्यात योजना तयार झाली की अनुभवी लेखकांकडून व्यवस्थितपणे आणि तपशीलवार उतरवा. सातवे, अधिकार असलेल्या योग्य व्यक्तीकडे ते सादर करा. तो बाकीचे करेल. प्रत्येक कंपनीला मौलिक कल्पना म्हणा, सेवा म्हणा, देणारे किंवा दुवा जोडू शकणारे लोक हवे असतात. कंपनीला फायद्याचे ठरेल अशी निश्चित योजना देणाऱ्यांसाठी प्रत्येक कंपनीकडे जागा असते. या प्रकारची पद्धत कदाचित काही दिवस अथवा आठवडे अधिक घेईल, पण मिळकत, प्रगती आणि मिळणारी मान्यता हे सर्व लक्षात घेता तुमची कमी पगारातील कठोर मेहनत वाचवेल. त्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे निवडलेले ध्येय गाठण्यासाठी लागणारी कमीत कमी 1 ते 5 वर्षे वाचतील. जो माणूस सुरुवातच शिडीच्या आधारावरून करतो किंवा तिथे प्रवेश करतो तो काळजीपूर्वक मुद्दाम योजना आखून करतो. अपवाद अर्थात साहेबाचा मुलगा. सेवांच्या विपणनाचा नवीन मार्ग. नोकऱ्या आता भागीदारी झाल्या. जे लोक त्यांच्या सेवेचे भविष्याच्या दृष्टीने उत्तम विपणन करतात त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की नोकरी देणारा आणि करणारा यांच्यात नात्यात कमालीचा बदल झाला आहे. भविष्यात व्यापार आणि सेवांसाठीचा सुवर्णाचा नियम न चालता सुवर्ण नियम, मूलगामी महत्वाचा नियम चालेल. काम देणारा आणि करणारा यांच्यातील भविष्यातील नाते अधिकतर भागीदारी स्वरूपाचे असेल, ज्यात पुढील घटक असतील. 1. नोकरी देणारा. 2. नोकरी करणारा. 3. ज्याच्यासाठी ते सेवा देतील ती जनता. वैयक्तिक सेवेच्या विपणनाची ही नवीन पद्धत अनेक कारणांसाठी नवी आहे. पहिले कारण म्हणजे भविष्यात नोकरी देणारा आणि करणारा दोघेही एकमेकांचे सहकारी समजले जातील आणि त्यांचे काम असेल लोकांना कार्यक्षमपणे सेवा देणे. पूर्वी नोकरी देणाऱ्याने आणि ती करणाऱ्याने एकमेकांशी सौदेबाजी करत अधिकाधिक फायदा करून घेतला, ज्यामध्ये शेवटी तिसरा घटक म्हणजे लोक त्यांचा काहीच विचार नसे. स्वतःच्या फायद्यासाठी ज्यांच्या हक्कांवर गदा आणली गेली होती त्या ठोकर बसलेल्या लोकांकडून मंदीच्या काळात सर्व दिशांनी जबरदस्त निषेध व्यक्त झाला. जेव्हा मंदीने केलेली पडझड निस्तारली जाईल तेव्हा उद्योगधंदा पुन्हा पूर्णपदावर येईल आणि नोकरी देणारे आणि करणारे दोघांनाही कळलेले असेल की ज्यांना सेवा द्यायची त्यांनाच बाजूला करून यापुढे केवळ स्वतःचा फायदा करून घेता येणार नाही. यापुढे खरे काम देणारी असलेली जनता. वैयक्तिक सेवांचे विपणन करताना लोकांना सर्वप्रथम डोळ्यापुढे ठेवले पाहिजे. अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक रेल्वे मार्ग आर्थिक अडचणी आहे. नागरिकाला गाडीच्या प्रस्थानाची वेळ हवी असेल तर तिकीट ऑफिसमध्ये विनयाने उत्तर देण्याऐवजी वेळापत्रक बघायला सांगितले जात असे हे कोण विसरलेत? रस्त्यावर चालणाऱ्या बस कंपन्यांनाही काळातील बदल ओळखला आहे. अगदी काही वर्षापूर्वी पर्यंत बस वाहक प्रवाशांशी हुज्जत घालण्यात धन्यात मानत. अनेक बस मार्ग बंद करण्यात आले आहेत
आणि ज्या बस चालतात त्या बस चालकांचा आणि विनयशील असणाऱ्यांचा काहीच संबंध नाही. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये.